तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातले हे मोठे आदेश सुप्रीम कोर्टाचे आपण बघतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत। हाके सर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग तर मोकळा झालाय, मात्र ओबीसी आरक्षणाचा एक प्रश्न यामध्ये येत होता वारंवार। तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? मी निकाल पूर्णतः ऐकलेला नाही, तरीही माझं असं म्हणणं आहे की जर माननीय न्यायालयानं जर ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली असेल तर मी या निर्णयाचं स्वागत करेन। कारण निकालाधीन राहून जर तात्पुरता आता खूप 5 ते 6 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही महानगरपालिका, काही पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका बाकी आहेत। निवडणुका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, पण याच्याही पलीकडे ओबीसीचं आरक्षण विथ ओबीसी आरक्षण पूर्ववत करून ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्यायला आमची कुठलीही हरकत नाही। उलट मी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करेन। बरं बरं, येत्या 4 महिन्यामध्ये खरं तर या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोर्टाने असंही म्हटलंय जर काही विशिष्ट प्रकरणं असतील, जसं तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणासारखी काही महत्त्वाचे मुद्दे असतील, तर मग वेळ जो आहे तो वाढवण्याची मुभा असू शकते। हो, पण गेल्या 6-7 वर्षापासून याच गोष्टी सुरू आहेत आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात जो निकाल लागला आणि ज्या निवडणुका पेंडिंग आहेत त्याच्या मागून बिहारनं सेन्सस केलेला आहे, त्याच्या मागून तेलंगणानं केलेला आहे, उत्तराखंडनं केलेला आहे, कर्नाटकनं केलेला आहे। महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती हा निकाल लागलेला असताना सुद्धा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या शासनकर्त्यांना लाज वाटते का की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला? कधी ना कधी तुम्हाला या प्रश्नाला सामोरच जावं लागणार आहे। तुम्हाला सन्माननीय न्यायालयासमोर हा इम्पेरिकल डेटा सबमिट केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण पूर्ववत होणारच नाही। का बघायची भूमिका घेतोय महाराष्ट्र शासन? कोणतंही असो, ठीक आहे, तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का ओबीसीचं आरक्षण संपवून पूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये इन्क्लूड केल्याशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या नाहीत का? याचा अर्थ असा आहे की ओबीसी बद्दल उदासीन आणि बेजबाबदार भूमिका इथलं शासन घेताना दिसून येतंय। हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। बघूया नेमका तोडगा काय निघतो। धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।